गोंदिया जिल्ह्यातील गोटानपार इथं एका अल्पवयीन मुलीची हत्या करण्यात आली होती। या प्रित्यर्थ कॅन्डल मार्च काढण्यात आला। यावेळी आरोपींना लवकरात लवकर अटक करून शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली। गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील चीचगड पोलीस ठाण्याअंतर्गत गोटानपार इथं 19 एप्रिल रोजी एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीची अज्ञात आरोपींनी निर्घृण हत्या केली होती। 6 दिवस उलटूनही अद्याप आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलं नाही। आरोपींना तात्काळ अटक करून मृत मुलीच्या कुटुंबियांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली। आरोपींना अटक न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। नहीं सहेंगे, नहीं सहेंगे, नहीं सहेंगे, नहीं सहेंगे। तेरे खातिर जिंदा है, तेरे खातिर जिंदा है। मला एक प्रश्न पोलीस प्रशासनाशी विचारायचा आहे की चीचगडला जेव्हा मुलीच्या डेड बॉडीला पोस्टमॉर्टम करिता विचारलं, तिथल्या चीचगडच्या डॉक्टरांनी चक्क नकार दिला। हा नकार पोलीस प्रशासनाला का दिला? त्यांना हा कुणी दिला आहे अधिकार? डॉक्टरांनी जर तिथं चीचगडच्या डॉक्टरांनी जर म्हटलं असतं तर तिथंही पोस्टमॉर्टम झालं असतं, पण तिथं पोस्टमॉर्टम झालेलं नाही। तर हा कुठंतरी प्रकार मला चुकीचा वाटतोय। दुसरीकडे आपला पोस्टमॉर्टमला 48 घंटे झाले होते, पण 48 घंट्यानंतर पोस्टमॉर्टम आपल्या गोंदियाला रेफर करण्यात आली। तर हाही तरी कुठंतरी दिरंगाई वाटत आहे। इतकी दिरंगाई का झाली आहे? परत त्या आपल्या डेड बॉडीजवळ सर्व प्रकारचे पुरावे होते, आरोपींचे निशाण होते, आरोपींचे कपडे होते। तिथं तो जो त्या मुलीला ज्या दगडाने ठेचून काढलं तो दगडसुद्धा होतं। जर तिथं तात्काळ या गोष्टीवर चौकशी केलं असतं तर तिथल्या तिथंच ह्या सगळ्या गोष्टीचे पुरावे मिळाले असते। त्यामागचं कारण खूप मोठं आहे सर, पण काय आहे, प्रशासनाला या गोष्टीबद्दल काही माहिती नाही। माहिती असून सुद्धा ते नुसतं लपवण्याचं कारण करत आहे। आता 2 दिवसा अगोदर गोलू तिवारी यांचा मर्डर झालेला आहे, तर लगेच 2 दिवसानंतर ॲक्शन घेऊन त्यांच्या आरोपीला पकडण्यात आलं। मग आमच्या मुलीला तर 1 हप्ता झालाय मरून। तर मग प्रशासन काय करतोय? पोलीस काय जागा आहे की झोपलेला आहे की काय, झोपेचं शोंग घेत आहे की काय करत आहे? आणि माझं गव्हर्नमेंटला एकच म्हणणं आहे की मुलींनी बायांनी राहायचं की नाही राहायचं, कारण की कुठेच त्या सेफ नाही आहे। आणि स्पेशली आदिवासीच्या मुली जातीने भेदभाव करतो मला तरी वाटतं सर, कारण की 1 वर्ष अगोदर बघा श्रद्धाचं पापडा या गावातल्या त्या मुलीला जिवंत जाळण्यात आलं। ठीक आहे, याला प्रशासनाने फक्त महिन्याभरात आणि गोलू तिवारीचं फक्त 2 दिवसात निकाल लावला याने। मग आमच्या मुली अशाच रस्त्यावर पडलेल्या आहे का? गोटानपार गावामध्ये जे 12 वर्षीय मुलीसोबत जे बलात्कार करून तिची निर्मम हत्या करण्यात आली, तो केस 20 तारखेचा असून आज 25 तारखे आली आहे, तरी पण सुद्धा ते आरोपी आहेत ते मोकाट फिरून राहिले आणि प्रशासन हातावर हात धरून बसलेलं आहे। कारण कसं आहे की गोंदियामध्ये मागच्या वेळेसही एक निर्भया केस झाला, त्याच्यात पूर्ण महाराष्ट्र लेवलचे अधिकारी आले तरीसुद्धा त्याच्यात आरोपी पकडले गेले नाही। ही जे एकनाथ शिंदे साहेबांची आणि देवेंद्र फडणवीसांची सरकार जे आहे हे महिलांना सुरक्षा देण्यात अपयशी आहे आणि यांचा महिलांवर सुरक्षेवर कोणताही लक्ष नाही। यांना फक्त पार्टी फोडून राजकारण करण्यात जे आहे यांचा इंटरेस्ट आहे। म्हणून आमच्या आज माया बहिणी एवढ्या असुरक्षित आहेत आणि यांना न्याय मिळत नाही आहे।